नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. हा आपला पहिला व्लॉग आहे आयफोनमध्ये. म्हणलो चला आता सुरुवात करूया आपल्या आयफोनमध्ये व्लॉगिंग करायला. तर आज काही स्पेशल वगैरे नाही आहे, एकटाच होतो घरी. एकटा म्हणजे आजी पण आहे सोबत. म्हणलो व्लॉग करावं मस्तमध्ये. आज म्हणलो जरा कुकिंग व्लॉग बनवूया आज. तर आज आपल्याला एक बिर्याणी बनवायची आहे. मग म्हणलो चला आता व्लॉगमध्ये मस्तमध्ये दाखवू आपण काय काय करायचं आहे. आणि आज आपलं खरं तर वर्किंग होतं. तिथं तुम्ही सेटअप बघू शकता. आता ब्रेक आहे. म्हणलो चला आता कुकिंग वगैरे करू मस्तमध्ये ब्रेकमध्ये. आणि आजीचं इकडं चालू आहे बनवायचं मस्तमध्ये. आजीचं बनवलं आहे. आजी तर प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण आपण नॉनव्हेज आहे. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय करायचं सगळ्यात पहिलं. तर गाईज मी भात इथं धुवून घेतला आहे. हे लिंबू आहे आपल्याला त्यात टाकायचं आहे. हे दालचिनी, हे तसलं प्याने, हे काय म्हणतात त्याला मिरची आहे. हे ह्याला काय म्हणतात रे, विसरलो. ह्याला काय म्हणतात आजी? इलायची, मिरी आणि काय आता काय मिरी ना लवंग. हा मिरी लवंग आणि हे जिरा. आणि इथं पाणी उकळायला ठेवले आणि इथं आपलं अंडे उकडून ठेवलेत मस्तमध्ये. आता ह्यात मस्तमध्ये आपल्याला हे करायचं आहे, मीठ टाकायचं आहे पहिलं. मीठ टाकून हे भात टाकतो. बेसिकली हे जे सगळे नाही, सगळे ह्याच्यात टाकायचे. थोडंसं लिंबू पण पिळायचं ह्याच्यामध्ये. आणि 2 चम्मच आपल्याला घी टाकायचे त्याच्यामध्ये. आता हे उकळू द्या तोपर्यंत. भात 90% शिजवायचा आहे. आणि आपल्याला इकडं हे मसाले ग्रेव्ही बनवायची आहे. ग्रेव्हीला आपल्याला आजी हेल्प करेल. इकडं आजी आहे मस्त मध्ये. आता ग्रेव्ही बनवूया. आता हे तोवर शिजतंय, आपण तोवर ग्रेव्ही बनवूया. आता काय आपल्याला ना हे जे अंडेत ना, हे अंड्याला असं कट करून तिखट, हळद आणि मीठने थोडंसं हे मॅरिनेट करायचं आहे. असं कट मारतोय का आजी तिकडं कांदा आणि टोमॅटो कापत आहे मस्त मध्ये ग्रेव्हीसाठी. हे बघू शकता असं हे केलंय. आता ह्यात थोडंसं मीठ टाकायचं. गाईज आपल्याकडून एक अंड फुटलंय. आता ते त्याचं काय, आता ते त्याचं डायरेक्ट खिमाच होईल त्याच्यामध्ये. 3 अंडे करू. हे बघू शकता आता असं काय झालंय. आता हे डायरेक्ट आपण फ्राय करूया एगला ऑइलमध्ये आणि मग हे करूया. तर गाईज आता पहिलं आपण ह्यात कांदा परतून घेऊया मस्त मध्ये. आता ह्यात ऑइल टाकू आणि ऑइल टाकून जोपर्यंत ऑरेंज कलर येत नाही ना तोपर्यंत ते फ्राय करत राहायचं. हे तो आजी आपल्याला हेल्प करते मस्त मध्ये. हा बाई, हे आम्हाला जमत नाही एवढं, पण आजी आपल्याला हेल्प करते ना. तर डेडली डुओ परतून घेते. आणि आपला भात पण शिजला इकडं मस्त मध्ये. आणि इकडे मसाले वगैरे ठेवले, ते तुम्हाला सांगतो मी टाकताच्या टाइमला कोणते मसाले किती मेजरमेंट आहे. आणि इकडं आपलं एग आहे आणि टमॅटो आणि कोथिंबीर आहे. चला पहिलं आधी हे होऊ द्या करपूनच म्हणतोय. हे घेऊ द्या करून डार्क ऑरेंज पर्यंत, मग करूया. तर काय तुम्ही बघू शकता हे अशा टाईपमध्ये कांदा हे झाला पाहिजे. आणि त्यात ऑइल राहू द्या, कारण की आपल्याला हे एग्स आहेत ना त्यातच फ्राय करायचे. पर्यंत अशी थोडीशी ब्राउनिश कोटिंग येत नाही तोपर्यंत करायचं फ्राय. फक्त थोडंसं पाणी टाका, म्हणजे कसं ते हे होणार नाही, त्याच्यामध्ये मसाला करपणार नाही. तर तुम्ही बघू शकता आता हे एग असं झालंय ऑइलमध्ये फ्राय करून. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि ते टमॅटोची पेस्ट टाकायची मस्त मध्ये. थोडं त्याला ग्राइंड केलं ग्रेव्ही बनवायची म्हणून. आणि त्याला परतून घेऊ आता थोडंसं. आणि आता त्यात हे मसाले ॲड करायचे. हा बिर्याणी मसाला आहे 1 टेबलस्पून. हा गरम मसाला आहे 1/2 टेबलस्पून. आणि 2 टेबलस्पून हा कोरिएंडर मसाला आहे. थोडीशी हळद घेतली आहे.
आणि 1 टेबलस्पून आपलं हे काय म्हणतात त्याला रेड चिली पावडर आणि 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. हे पण आता त्यात टाकूया त्याच्यामध्ये आणि त्याला थोडंसं स्टर करूया. थांब थांब थांब. टाक सगळं त्याच्यातच. हां टाक तसं. पाणी वाटलं की थोडंसं त्याच्यावर टाक. नक्की परतू दे की. ही बेसिकली आपली ग्रेव्ही आहे. त्याच्यामध्ये नंतर मग कांदा पण ॲड करायचा थोड्या वेळाने. कांदा पण ॲड केला त्याच्यामध्ये. कोथिंबीर पण टाकली आहे गाईस. हे खरं तर मी एंडिंगला टाकणार होतं पण ठीक आहे चला. आजीने सगळंच ॲड केलं त्याच्यामध्ये. आता हे जोपर्यंत ऑइल सोडत नाही ना तोपर्यंत ते स्टर करत राहायचं. आणि मग ऑइल सोडायला लागलं थोडंसं हाफ टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून दही टाकायचं. थोडंसं चिपचिपपणा येतो त्याच्याने. पाणी सुटायचं नाही दे तर बस का? बस त्याला आता मिक्स कर थोडंसं. हा? मिक्स कर रे थोडंसं. जे बघू शकता तुम्ही असं तेल ते सोडत आहे हळूहळू. आता आपण त्याच्यावरती एक ठेवूया. म्हणजे लेअरिंग करत आहे थोडक्यामध्ये आता आपण. तोपर्यंत जे हे सगळी भांडी वगैरे आहेत ना मी ते धुवून काढतो मस्त मध्ये पटापटा. मग डायरेक्ट मग हे आता थोडं वेळ स्टीम होऊ द्यायला मस्त मध्ये. मग जेवण करून टेस्ट बघ कशी झाली आहे. टेस्टिंग टाइम आहे. आपण बघूया कशी टेस्ट झाली आहे ह्याची. कशी कशी स्मेल तर मस्त येते काय. दम बिर्याणी घेते मस्त मध्ये. बरं. तोंडाला पाणी सुटले गाईस. मस्त हा थोडं गरम आहे. जरासं गार होऊ द्या. मस्त झाली आहे. फक्त जरा लई स्पायसी झाली आहे. जरासं तिखट जास्तच पडलं ते. एगला पण लावलेलं परत मसाल्यात पण टाकलेलं ना. बट टेस्टी. तुम्ही पण ट्राय करा नक्कीच. मी खातो आता. खाल्लं भेटू आपण. गाईज हेवी जेवण झालं आता. काम पण करायचं आहे. झोप पण आता लागलंच असं वाटतंय कारण की राईस आणि हे खाल्लंय फक्त. पण खतरनाक होती. तुम्ही पण ट्राय करा नक्की. मस्त आहे. ह्यावेळेस फक्त आजीची हेल्प घेतली कारण की कॅमेरा वगैरे धरायला कोण नव्हतं म्हणून. नेक्स्ट टाइम बघू भावा असला ना मस्तमध्ये काहीतरी अजून एक खतरनाकशी रेसिपी बनवूया मस्तमध्ये. त्यात मग मीच कुक करेल. आजीला वगैरे त्रास नाही देणार. आता बघू. आता काम करतो. इथं आपलं काही लॅपटॉप काम करतो मस्तमध्ये. आणि भेटू आपला आता 6:30ला माझं साइन आउट असतं. त्यानंतरच बघू आता मस्तमध्ये. आता काम वगैरे करतो. चलो तोपर्यंत बाय बाय. गाईज बाहेर आता हर्षद आलाय. आता रेस नॉईज वखत चालू आहे. जायचं जायचं. गो. लेकूच झालाय. मम्मी पप्पा तरी अजून यायचेच का होता बघा. खाली मम्मी पप्पा आलेत. मी चाललोय सोयला खाली घेऊन. चल चल चल. तर काय आता मम्मी रिव्ह्यू करते ती बिर्याणी. आपल्याला एक हे पण घे हे असलं. हा हे थोडंसं हे आणि मग ग्रेव्ही आणि राईस. बरं ठीक आहे. कशी झाली आहे सांग जरा. खूप टेस्टी झाली. जेन्युइन सांग. बळच नाही काय कमी जास्त काय. फक्त थोडासा तिखटपणा कमी आहे. कमी बाई. मला तर लय तिखट लागलं. यांना कसं तिखट कमी लागते काय माहिती. पण जाऊ दे. मम्मीला तर आवडली आहे.
आता आता काय नाही, आता मीच खाणार आहे ही सगळी राहिलेली, मलाच खाऊ वाटली चला मी खातो आता. तर गाईज घरचे पण आलेत आता आणि जेवण तर नाही केलं अजून कारण कुक होत आहे. चिकन आणलंय मस्त मध्ये, चिकन वगैरे खायचं आता म्हणून व्लॉग एंड करावं, परत राहून जातं. तर आणि अजून एक गोष्ट, हा जो जुना फोन आहे, जुना म्हणजे नवीनच आहे पण आता आपण हे करता घ्यायचं, हे असं होतं की हा माझा भाऊ आहे हर्षद भाई. अरे मॉडेल लोकांना ब्लॉग मध्ये घेतलं. हा भाव आहे माझा, तो पण कंटेंट क्रिएशन म्हणजे युट्यूबचं चॅनल त्याने पण क्रिएट केलं पण त्याचा फोन हे वालं सपोर्ट channel करत आहे. नव्हता. Subscribe करा. थांब रे भाई. तर त्याचं असं की त्याचं बंद झालं होतं, त्याचा कॅमेरा वगैरे चांगला होता, मग असंही मला अपग्रेड करायचंच होतं. मग मी लवकर आयफोन 17 घेतला आणि आता मग तो आता तो त्याला देते मस्त मध्ये. तो पण आता ही चालू करेलच म्हणजे करणारच आहे, त्यासाठीच फोन घेतलाय. तर आता ह्यो त्याला देते. तर धर भाई तुला माझ्याकडून. थँक्यू. तर हा ते आणि जो चॅनल पण सांग माझं डेली विथ हर्ष चॅनल आहे, नवीन ओपन केलंय. आता मी बी ब्लॉग काढणार आहे, त्याच्यापेक्षा क्वालिटी काढणार आहे. हा तो तर माझ्यापेक्षा ऑडियन्स माझ्यापाशी आहे, याला तर unsubscribe करा. अनसबस्क्राईब वगैरे काय करू नका. मी पण इम्प्रूव्ह करेलच, लर्निंग्स आहेत तर घ्यायचं. त्याला पण सबस्क्राईब करा आणि मला जर नसेल केलं तर नक्की करा तुम्ही सबस्क्राईब. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड कमेंट करा, लाईक करा आणि नक्की ट्राय करा एग बिर्याणी. कशी आहे मला पण सांगा तुम्ही, अगर ट्राय वगैरे केलीस तर कमेंटमध्ये. तर चलो मग आता जाऊया. बाय बाय, टेक केअर.